का महान नेतृत्व। अजय प्रशांत पीयूष आणि दिनेश पापडीवाल यांना विनंती करतो हा मान आपले माझे पालकमंत्री आणि मंत्री महोदय शाळेचा कटरा आपल्या सर्वांच्या वतीने या स्वागताप्रीत्यर्थ आम्ही माननीय आमचे पालकमंत्री म्हणून आम्हाला संदीपांजी मुंडे साहेब जवळचे आहे। आम्ही छत्रपती संभाजीनगरचे सर्व कलावंत या स्वागतानंतर आजचा हा जो कार्यक्रम अरे यार मैं संभाजीनगर शहरातील विविध मान्यवर गाण्याचा कार्यक्रम सत्पथे बंधूंचा खूपच चांगला चाललेला आहे आणि मान्यवर नेते पुढे आहेत, त्यामुळे ही भाषण करण्याची जागा नाही याची मला कल्पना आहे। परंतु डॉक्टर पन्नालालजी पापडीवाल यांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत। त्यांचं जीवन हे बाबा बोरकरांनी सांगितल्याप्रमाणे पक्व फळापणे मी पण ज्यांचे सहजाची घडले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले। पिकलेलं फळ जसं झाडावरून खाली सहज पडतं, तसं जी माणसं मोठी होतात त्यांचं मी पण स्वार्थ हा गळत जातो आणि ते समाजासाठी, त्या मातीसाठी, त्या देशासाठी आपण काही देणं लागतो करणं। त्यावेळी 75-76 वर्षाचे असताना सुद्धा मांगी तुम्ही आले, मांगी तुम्हीच्या डोंगरावर ते पायी चढले। आम्ही लोक डोलेरीवर जायचो, पण नाना पायी वर चढले। त्याने मूर्तीच्या कार्याचं अवलोकन केलं, पाहणी केली आणि त्याने सांगितलं की हा अतिशय मोठा प्रकल्प आहे, मोठा कार्यक्रम आहे। असो हिरवळ मंडळ असो, बालाजी मंदिर असो, राजस्थानी असो, दिगंबर जे अतिशय क्षेत्र पैठण असो, अनेक पद त्यांच्याकडे होते, काम करत होते। ते सर्व पद बाजूला ठेवून एका 10x15च्या खोलीमध्ये इथं नाते पोते आम्ही व्यापार सर्व मान मर्यादा त्यांना मोठेपणा गावात असताना सुद्धा ते सर्व सोडून ते 20 वर्ष आदिवासी एरियामध्ये राहिले। ज्या ठिकाणी टाचणी जरी घ्यायची असेल तर 10, 20, 25 किलोमीटर जायचं। ज्या ठिकाणी डॉक्टरविषयी आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे। बऱ्याच वेळा डॉक्टर साहेबांचा आणि माझा सहवास लाभलेला आहे। अनेक वेळा डॉक्टरांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वेळा त्यांना भेटलो। डॉक्टरांचं कार्य हे सगळ्या आपल्या तालुक्याला विशेष म्हणजे एक दुर्गम भागात डॉक्टरांना 20 वर्ष बांधीव चुकीला राहून 108 फूट मूर्ती निर्माण करण्याचं काम केलं। आता वर्षातून कितीतरी वेळा रामकृष्णाचं नाव आणि सगळ्याचं नाव आपण ऐकतोय आणि इथं तर पैठण शहर म्हणजे एकनाथांची कर्मभूमी, नाथ महाराजांची 1998 साली त्यांची 400वी आपण समाधी सोहळा केला होता, त्याला 400 वर्ष झाले। आता 450 वर्ष होऊन गेले। शिवाय परिवाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय
पापडीवालांचं त्यांनी केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे. मी राजस्थानमध्ये जैन समाजाच्या अनेक कार्यक्रमामध्ये हा मुद्दा सांगितला आहे. मी त्याने विचारलं होतं की तुम्ही कोणी मांगी तुंगी पाहिलंय का, तर थोडे लोक सांगायचे अहो मांगी तुंगी पाहिलंय. मांगी तुंगेला 108 फूट आणि एकाच दगडात जे ऋषभ देवाची जी मूर्ती कोरली ती मूर्ती जगात एकमेव आहे, दुसरी नाही.